आणि या वैष्णव भक्तीचा अपूर्व अशा तऱ्हेचा प्रभाव एकसारखा या वैकुंठीच्या ठिकाणी दिसतोय. सारे भक्तजन कसे एकसारखे आणि एकनिष्ठतेने आपली भक्ती करतायत आणि त्या सर्व भक्तजनांना आशीर्वाद देण्याचे कर्तव्य हा महाविष्णू सदैव करत असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माने विष्णूची निर्मिती करावी, विष्णूने त्याचं पालन पोषण करावं आणि लयाची देवता म्हणजे श्री शंभू महादेव अशा या तिन्ही देवता मिळून आम्ही हे विश्व सांभाळतो. माझा एक एकनिष्ठ भक्त राजा अमरेश त्याच्या जीवनात सध्या एक असं तत्व निर्माण झालंय की आणि ते तत्व कोणतं असेल तर सुवासवंतांनी त्याला दिलेला तो शाप आणि तो शाप कोणता असेल तर 10 गर्भवास. हा शाप ऐकतात राजा अमरेश हतबल झाला, दुःखाने दुःखी लीन झाला आणि त्याने महाविष्णू म्हणजे आमची आराधना केली आणि आमची आराधना करता एवढ्यात आम्ही त्याच्यासमोर अवतीर्ण झालो एवढ्यात त्याने आमच्यासमोर कित्येक प्रश्नांचा भडीमार केला. मग आम्ही त्याला म्हणालो, अरे राजा दुःख का करतोय? आणि त्याच्या मुखातून निघालेले ते उद्गार आणि ते उद्गार कोणते असतील तर 10 गर्भवास. सुरुवात मंत्राने दिलेला तो शाप. राजा आम्हाला म्हणाला, हे देवा वैकुंठीच्या महानारायणा, मला हा गर्भवास शाप नको आहे, मला सदैव वैकुंठवास हवा आहे. भक्तजन हो, देव आणि भक्त या विश्वाच्या ठिकाणी अजरामर असं राहत आहे आणि ते त्रिकाळ टिकवण्यासाठी देव आणि भक्त या दोघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या भक्तांनी देवपूजीला देवतांचा महिमा वाढवला आणि अशा तऱ्हेने श्रेष्ठ ठरला तो आमचा भक्तराज. मग मी राजाला सांगितले, अरे राजा जो शाप तुला दिलाय तो शाप आता मी तुझ्यासाठी भोगणार आहे. आणि ते 10 गर्भवास कोणते असतील तर मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, बुद्ध, कृष्ण आणि कल्की हे असे 10 अवतार मी राजा तुझ्यासाठी घेतले. मग तू दुःख का करतोय? हे माझ्या मुखातून निघालेले उद्गार ऐकतात राजा हर्षवर्धनी झाला. म्हणून म्हणतोय भक्तजनो, ज्या देवतेची तुम्ही भक्ती करता ती देवता तुम्हाला आशीर्वाद देण्याचं काम करत असते. आणि म्हणूनच
श्रीमान प्रकाश राणे यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचा पारितोषिक दिला आहे. त्रिमूर्ती दशावतार नाट्य मंडळ तळगाव शेवणेवाडी आणि संगीत साथीच्या वतीला हे मी नम्रपणे स्वीकारतो. श्रीमान भगवानजी गोगाटे यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचा पारितोषिक दिले आहे. त्रिमूर्ती दशावतार नाट्य मंडळ तळगाव शेवणेवाडी आणि संगीत साथीच्या वतीला मी नम्रपणे स्वीकारतो. संजय शिंदे यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचं पारितोषिक दिले आहे. त्रिमूर्ती दशावतार नाट्य मंडळ तळगाव शेवणेवाडी आणि संगीत साथीच्या वतीनं हे मी नम्रपणे स्वीकारतो. मंगलाचा आशीर्वाद पण नारद मुनी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ त्रिकाला भ्रमण करणारे तुम्ही आज या वैकुंठीच्या पर्यंत आला सहज की तुझा देवा इथपर्यंत आलोय का खरं? मग हे नारायणा तू इथपर्यंत आला कारण तू आशीर्वाद घेतलास, आम्ही तुला आशीर्वादही दिला, परंतु तू इथे काही कारण आपल्याशिवाय येणे शक्य नाही. देवा त्यालाही तसंच कारण आहे. मग असं कोणतं कारण? नारायण नारायण अरे तुझ्या भक्तांना छळ चाललाय. माझ्या भक्ताला छळ? मग कोणी आणि कशासाठी केला? अरे तर आहे तो भक्त तुझी एकनिष्ठपणे भक्ती करत होता, म्हणजे कौशल्य नगरीचा राज्यकर्ता राजा वज्रभाऊ याचा छळ चालवलाय. कोणी? माझ्या भक्ताला छळ कोणी चालवलेला? आणि माझा भक्ताचा छळ. पण नारद मुनी एक लक्षात ठेवा, सुखाची दरी ओलांडल्याशिवाय कळत नसते. म्हणून पण तुम्ही म्हणताय म्हणून माझ्या भक्ताचा छळ होत असताना मी पाहू शकत नाही. भक्त रक्षणाची विधावली या महाविष्णूने कंठी बाळगली आहे आणि भक्तांचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच माझ्या भक्तापर्यंत या वैकुंठीचा त्याग करून निघालो कौशल्याने